नमस्कार मित्रांनो, अर्थशास्त्र, बिझनेस अपडेट्स किंवा इकॉनॉमिक्समधली एक छोटीशी अपडेट तुम्हाला देण्यासाठी आज इथं आपण आलेलो आहे. भारतात श्रीमंत लोकांची अजिबात कमी नाही. भरपूर लोक श्रीमंत आहेत, त्यांची यादी काय मी इथं वाचणार नाही. तुम्हाला माहितीच आहे. भरपूर लोक श्रीमंत होतात आणि लोकांचं श्रीमंती दाखवण्याचा जी पद्धत आहे किंवा श्रीमंती दाखवण्याची जी पद्धत आहे, ते आपल्याला प्रिडिक्ट करणं सोपं राहिलेलं नाही. स्विसमधली एक खूप मोठी कंपनी म्हणजे स्वित्झर्लंडमधली एक खूप मोठी वॉचेस बनवणारी कंपनी आहे. HYT. ती भारतात येते. आता तुम्हाला ऐकून जरासं नवल वाटेल, पण हे भारतात जेव्हा स्टोअर ओपन करतायत ना, त्यांच्या डोक्यात काय टार्गेट आहे माहिती आहे का? वर्षभरात 8 ते 10 वॉचेस विकायच्या फक्त. तुम्ही म्हणणार स्वित्झर्लंडची कंपनी फक्त 10 वॉचेस विकण्यासाठी भारतात येतीये? एवढे कष्ट? हो. ही जी कंपनी आहे, ही वर्षभरातून फक्त 150 ते पावणे 200 वॉचेस तयार करते. हँड वॉचेस. आणि हे सगळ्या वॉचेस हातातून तयार केले जातात आणि ते खूप कॉस्टली असतात. प्रीमियम मार्केटमध्ये त्यांची भयंकर व्हॅल्युएशन आहे. यूएसमध्ये, यूकेमध्ये, युरोपमध्ये काही कलेक्टर्स आहेत. कलेक्टर्स म्हणजे आय-एस ऑफिसर नाही, ज्यांना वेगळ्या-वेगळ्या वस्तू किंवा विचित्र वस्तू किंवा युनिक वस्तू कलेक्ट करायची हौस असते. असे कलेक्टर्समध्ये या वॉचेसची डिमांड भयंकर स्वरूपात आहे. आणि भारतात सुद्धा असे लोक असतील किंवा आहे, म्हणून ही कंपनी भारतात आपलं दालन उभा करण्यासाठी आलेली आहे. बरं, साधारणतः यांची प्राइस रेंज जर बघितली तर कमीत कमी किंमत वॉचची भारतात ते जे ऑफर करणार आहे, त्याची किंमत जवळपास 46 लाख रुपये आहे आणि मॅक्सिमम 4.5 कोटी रुपयापर्यंत एक वॉच ते भारतात सध्या प्रायमरीली स्टार्ट फेजला ते विकणार आहे. तर हे आपल्याला एक दर्शवतं की कुठंतरी आपलं भारत देश हे खूप मोठा आहे. त्याचं सेगमेंटेशन पण खूप मोठं आहे. गरीब लोक आहेत, मिडल क्लास आहेत, हायर मिडल क्लास आहेत, सुपर रिच क्लास लोक आहेत, ज्यांना हे वॉचेस परवडत असते. आणि कुठेतरी प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या पद्धतीने या इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्यूट करत असतो. जेव्हा एवढी मोठी वॉच एखादा व्यक्ती भारतात खरेदी करणार, त्याची इन्कम निश्चितच जास्त असणार आहे. वॉचवर लक्झरी गुड आहे. लक्झरी गुडमध्ये जी-एस-टीमध्ये पर्सेंटेज निश्चितच जास्त असणार आहे. म्हणजे कुठेतरी इकॉनॉमीला टॅक्सेसच्या स्वरूपात परत याच्यात बूस्ट भेटणारच आहे. अशा कंपनीजला आपण थांबवताच शक्य नाही. म्हणजे तुम्ही थांबवू शकत नाही. इंटरनॅशनल ट्रेडमध्ये एखाद्या फॉरेन कंपनीला नका येऊ आमच्याकडं असं म्हणणं सहजासहजी कंट्रीजला सोपं होत नाही. आपण ट्रिप्स ॲग्रीमेंट केलेलं आहे. इंटरनॅशनल ॲग्रीमेंट्स असतात, WTOला ॲग्रीमेंट्स असतात. म्हणून हे आपल्याला काय शिकवून जातं, की युनिक गोष्टींना इकॉनॉमीमध्ये व्हॅल्यू असते. भारतात सुद्धा भरपूर युनिक गोष्टी आहेत. जगात त्यांचं मार्केट कुठं आहे, हे आपण शोधलं पाहिजे. ठीक आहे? आज इकॉनॉमिक्सचा अपडेट इथंच थांबूया. परत नक्की भेटूया उद्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटत राहा. नमस्कार.